दशावतार फोक के बारे में सेशन शुरू करेंगे। तो पहले तो मैं आप सब लोगों को गुड इवनिंग बोलता हूँ और सब लोगों को मेरा प्रणाम। और कोकोनट थिएटर इनके चाय वाय एंड रंगमंच सीजन 2 लोक कला के संघ इन असोसिएशन विथ ticketninja.in यांनी मला इथं या प्लॅटफॉर्मला संधी दिली आहे, त्यासाठी त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय। कुछ दिनों पहले इससे पहले दशावतार फोक आर्ट के बारे में हमारे गौतम जी सर ने आपके साथ सेशन किया था, तो उन्होंने बहुत बढ़िया आपको इन्फॉर्मेशन दी है। उस वक्त मैंने भी देखा था, क्या हुआ, मेरी तो मदर टंग मातृभाषा तो मेरी मराठी है और मराठी होने से हम मराठी खास बोल लेते हैं। हिंदी का उस तरीके हिंदी बोलना उतना तो हमें आता नहीं, लेकिन एक थोड़ा थोड़ा हिंदी बोल लूँगा, क्योंकि सब लोगों जो जुड़ रहे हैं उनमें से सब लोगों को मराठी हमारी मातृभाषा तो समझ में नहीं आएगी, इसलिए हिंदी में मैं टॉकिंग करूँगा। मेरी ये दशावतार फोक आर्ट जो हमारे यहाँ यानी कि सिंधुदुर्ग कोकण में और गोवा महाराष्ट्र में जो परिचित है, वो सब जगह दुनिया में सब जगह परिचित हो जाए। पहले मेरे पापा जी, जिन्होंने मेरे पिताजी ने मेरे को दशावतार में जाने के लिए मुझे चांस दिया, क्योंकि मैं स्कूल में पढ़ता था, तो मेरे ख्याल से 6th स्टैंडर्ड में था। उस 6th स्टैंडर्ड में ही मैंने दशावतार स्टार्ट कर लिया है। तो दशावतार जाने के लिए मेरे को पापा ने अनुमति दी थी, इसलिए मैं आज पहले इस सेशन के बढ़िया सेशन के लिए मैं मेरे पापा जी को याद करता हूँ। वो इस दुनिया में नहीं है। माँ ने भी मुझे दशावतार के लिए प्रेरित किया था और मेरे परिवार ने, हमारे दोस्तों ने, इसलिए उनकी भी याद यहाँ पे करना मुझे ज़रूर है। और बाद में जिस गणपति गजानन और दशावतार के दत्तगुरु महाराज जिनका नाम लेके हम दशावतार स्टार्ट करते हैं, उनको भी प्रणाम करता हूँ और इस सेशन को शुरुआत करता हूँ। गौतम जी सर ने बताया था दशावतार के बारे में कि दशावतार को 800 साल हो गए हैं। ये दशावतार स्टार्ट कब हुआ, ये क्वेश्चन है। क्वेश्चन तो अभी तक क्वेश्चन ही रहा है, क्योंकि दशावतार इतना पुराना है वो हम बता भी नहीं सकते, क्योंकि लास्ट एंड का जो प्रूफ मिलता है वो प्रूफ है समर्थ रामदास स्वामी जी। आप सब जानते हैं समर्थ रामदास स्वामी जी को। उनके समर्थ रामदास स्वामी के दास बोध जो ग्रंथ है, उसमें इस दशावतार के बारे में एक मराठी में अनुवाद लिखा है। वो मराठी में अनुवाद क्या है, नेटके खेळता दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परी अभगे ते धटिंगन। नेटके खेळता दशावतारी म्हणजे 17व्या शतकात, म्हणजे 17 शतक में रामदास जी ने अपने दासबोध में लिखा था दशावतार के बारे में। तो दशावतार नेटके खेळता दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, ये मराठी में सेंटेंस है, जिसका हिंदी में अनुवाद किया जाए तो वो दशावतार शुरू होते वक्त उस दशावतार ड्रामा में लेडीज आते थे, वो सुंदर नर्तकी, सुंदर लेडीज वहाँ पे आते थे। नेत्र मोडिती कळा कुसरी म्हणजे आपल्या अपने आँखों से वो अपना अभिनय करते थे, हुबेहूब अभिनय करते थे। उस वक्त सब दर्शक जो दशावतार के बारे में पागल थे, उनको तो वो लड़की ही लगती थी, वो स्त्री ही लगती थी, लेडीज़ ही लगती थी। तब उन्होंने आगे बोला है, परिते अवगे धटिंगन, परिते अवगे धटिंगन। धटिंगन शब्द के बारे में बोला जाए तो धटिंगन यानी कि ये विकृत, एक बहुत बढ़िया और यानी कि राक्षस जैसा धटिंगन ऐसा बोलते हैं। वो धटिंगन शब्द रामदास स्वामी जी ने जो वर्ड लिखा है, वो धटिंगन किससे बोलते थे, जो लड़कियां जो स्टेज पर लेडीज आती थी वो लेडीज नहीं रहती थी, वो धटिंगन यानी कि वो पुरुष थे। वो उनके रामदास स्वामी के दासबोध में लिखा है। इसलिए दासबोध में, रामदास स्वामी जी के दासबोध में तो दशावतार का प्रूफ मिलता है। इससे पहले तो प्रूफ जैसा चाहिए वैसा प्रूफ अभी तक नहीं मिला है। लेकिन हमारे जो बड़े हमारे
कलाकार है, आर्टिस्ट है, जो बूढ़े आर्टिस्ट अभी हो गए हैं, वो तो बता रहे हैं कि 800 बरस हो गए, क्योंकि यहाँ हमारे सिंधुदुर्ग में सूबेदार रहते थे इंद्रबान सूर्यबान, उनके वक्त भी दशावतार शुरू था। वो रामदास स्वामी जी के पहले थे, यानी कि वहाँ से ही दशावतार शुरू है ऐसा बताया जा रहा है। दशावतार ही कला 800 वर्षापूर्वीची सुमारे आहे। आणि या दशावतार कलेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो प्लॅटफॉर्म आहे, जे सादरीकरण होतं ते यापूर्वीच्या सेशनमध्ये गौतम सर बोलले होते की या सिंधुदुर्गामध्ये अनेक गावं आहेत, या गावात मंदिरं आहेत आणि या मंदिराच्या ठिकाणी जत्रा हा कार्यक्रम यानी की यात्रा होती आहे। तो जत्रा या कार्यक्रमाला रात्री 1 वाजता दशावतार हा सादरीकरण भाग होत असे। पण आता जो सध्याचा दशावतार आहे तो दशावतार आणि पूर्वीच्या सादरीकरण होणाऱ्या दशावतारात खूप फरक होता। कारण पूर्वी दशावतार व्हायचा तो फक्त संकासूर यानी कि शंखासुर बोलते हैं, वो संकासुर वर्ड कन्वर्ट होता है। तो संकासुर यानी कि जिसने हमारे ब्रह्मा जी से 4 वेद चुरा के ले लिए थे और बाद में भगवान विष्णु जी ने अवतार लेके, मत्स्य अवतार लेके वो वेदों को छुड़ा कर ले आए। मग तोच भाग त्यावेळी सादर व्हायचा, तोच दाखवला जायचा। आणि त्यानंतर मात्र दशावतारात प्रामुख्याने बदल होत गेले, कारण पहाटेपर्यंत रात्री 1 ते सकाळी 6 बजेपर्यंत, अर्ली मॉर्निंग 6 बजे तक वो दशावतार ड्रामा करना पड़ता था। सो उस वक्त दशावतार करने के लिए और लोग देखने के लिए कुछ ऐड करना पड़ा। तो उस संकासुर गणपति को 8 दशावतार बोलते थे। बाद में ये नई शुरुआत की गई, यानी कि वो आख्यान बोलते हैं, यानी कि ड्रामा नाटक जो स्टार्ट हुआ वो बहुत पुराना नहीं है, अभी कुछ मेरे ख्याल से एक 300 हो गए हैं वो नाटक का स्टार्ट हो गया। तो दशावतार ड्रामा में दशावतार यानी कि पहली जो फोक आर्ट बोलते हैं वो दशावतार में ये इन्क्लूड नहीं था, ये नाटक इन्क्लूड नहीं था। दशावतारातील माझी आवडती भूमिका कुठली असेल तर नारदाची भूमिका, कारण मी पहिल्यापासूनच नारदाचं काम करत आलो आहे। नारद जी की भूमिका मैं करता हूँ और नारद जी की भूमिका करते वक्त मैं ये बहुत लोग देख रहे हैं, दर्शक देख रहे हैं, तो उनको सवाल होगा कि हमारे बाल, दशावतार आर्टिस्ट के बाल बहुत बड़े क्यों होते हैं। तो हम ये ओरिजिनल बाल का इस्तेमाल हम हमारे नाटक में, ड्रामा में करते हैं। यानी कि लेडीज़ का जो पुरुष रोल करता है वो भी अपने ओरिजिनल बाल पे ही लेडीज़ का रोल बनाता है। अभी मैं नारद करता हूँ तभी भाई ये हेयर को ही मैं ऐसे पकड़ के ऊपर शिखा बोलते हैं, जो ब्राह्मण जी की शिखा होती है, नारद जी की शिखा, वो मैं इधर से ही शिखा ओरिजिनल बाल पे बांधता हूँ। ये खासियत है हमारे दशावतार की। दशावतार की आइडेंटिटी है, यानी कि जो आर्टिस्ट होता है उसकी आइडेंटिटी रहती है कि लंबे बाल, यानी कि दशावतार करने वाला ये आर्टिस्ट है, ऐसा हमारे यहाँ कोई देखते ही पहचान जाता है। स्पेशलिटी दशावतार में एक ही है, सब कला में दिग्दर्शन होता है, लिखित संहिता लिखी होती है, लेकिन हमारे दशावतार में लिखित संहिता नहीं होती है। ये गौतम जी ने आपको बोला है। अब गौतम जी ने जो बोला है इसके पहले सेशन में, उसके अलावा जो सेशन में मैंने नोट किया है, जो आपको इन्फॉर्मेशन मैं देना चाहता हूँ। हमारा दशावतार जो नाटक, ड्रामा जो होता है वो कहाँ पे होता है, उसका प्लॅटफॉर्म क्या रहता है। हमें कोई मंच नहीं लगता, यानी कि म्हणजे काही एखादं प्लॅटफॉर्म जशा प्रकारे स्टेज उभी केली जातात, जो स्टेज खड़ी की जाती है, सजाते हैं, ऐसा स्टेज हमें दशावतार में नहीं लगता। दशावतार में क्या लगता है, हम बोले तो दशावतार मराठीमध्ये सांगायचं झालं तर फक्त एक माटव, मंडप डाला जाता है, जिसके 4 खूंट होते हैं, 4 खंबे पे ही जो मंडप डाला जाता है, उसी मंडप में ही हम हमारा राजमहल और बोले तो जंगल, मंदिर, जो भी कुछ होता है वो हमारे वक्तृत्व में, हमारे बोलने से ही हम वहाँ पे खड़े कर देते हैं। इसलिए दशावतार को और कोई प्लेटफॉर्म या और कुछ नहीं लगता।
वेशभूषेचे विविध प्रकार म्हणजे आपण त्याला टाईप जर पकडायला गेले तर राजाची भूमिका आहे, तो राजाचा टाईप होऊ शकतो. विलनमध्ये खलनायक भूमिका म्हणजे जो दानव बोले जाते हैं उनकी भूमिका, यानी कि वो चेहरे का रंग मेकअप करना ही अलग होता है. हमारे आर्टिस्ट तो खुद का खुद ही मेकअप करते हैं, कौन सा भी रोल हो वो अपने खुद ही मेकअप करते हैं. तो नारद लेडीज़ रोल होता है, वो जेंट्स ही करता है. और खलनायक का रोल होता है, राजा का रोल होता है. ऐसे बहुत सारे रोल होते हैं. आता वेशभूषा जर का म्हणायची झाली तर पूर्वीच्या काळात त्यावेळी रंग नव्हते, त्यामुळे चेहऱ्याला मेकअप हा मातीच्या रंगानं केला जात होता. पण आता कालांतरानं रंग आले, त्यामुळे त्यावेळी नवीन जे कलाकार याच्याकडे वळले गेले त्या कलाकारांनी स्वतःच्या चेहऱ्याला तो मेकअप करण्याची पद्धत बदलली. आता छान प्रकारे चेहऱ्याची रंगरंगोटी केली जाते. तसंच पूर्वी कपडेही नव्हते, एखादं कुठलं तरी असं कापड नेसायचे आणि नाटक करायचे. पण आता त्यात कालांतरानं खूप बदल झाला, त्यामुळे अंगावर छान प्रकारचे कपडे शिवून उदाहरणार्थ राजा, कृष्ण वगैरे वेगवेगळ्या भूमिकेसाठी वेगवेगळे चांगल्या प्रकारचे कपडे, छाती कवच म्हणतात त्याला, हातकप म्हणतात, बाजूबंद म्हणतात. म्हणजे छाती कवच म्हणजे अंगावर पूर्ण परिधान केलं जातं त्याला छाती कवच म्हणतात. हाताला इथं बांधलं जातं, इथं बांधलं जातं त्याला हातकप, बाजूबंद. खाली कमरेला बांधलं जातं त्याला कंबरपट्टा वगैरे अशा प्रकारे म्हटलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या नवीन वेशभूषेतील वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. तशा प्रकारे त्याचा चांगल्या प्रकारे वापर होत गेला. दशावतारमध्ये पुरुषच स्त्री भूमिका का करतात हा छान प्रश्न होता मागच्या वेळी, आणि गौतम सरांचं सेशन अचानक फिनिश झाल्यामुळे त्यांना तो क्लिअर करता आला नाही. तो त्यांना माहीत आहे, त्यांच्या वतीनं मी क्लिअर करतो आहे, त्यांनी रिक्वेस्ट केली आहे. ॲक्च्युली काय आहे, दशावतार हा प्रकार गावातील जत्रांच्या ठिकाणी केला जातो. म्हणजे गावातली ज्या जत्रा होतात मंदिराच्या ठिकाणी देवस्थानांच्या देवांशी संबंधित असणारा तो प्रकार आहे. शिवाय आमच्याबरोबर गणपती गजाननाचा एक पेटारा हा प्रकार महत्त्वाचा आहे, जिथं एक पेटी असते, बांबूनं बनविलेली पेटी असते, बांबूनं वेताच्या बांबूनं तयार केलेली एक पेटी असते, त्यात गणपती ठेवला जातो. आमचा गणपतीचा फक्त मुखवटा असतो, त्याला आम्ही पेटारा म्हणतो. तो पेटारा जिथं जिथं आम्ही जाऊ तिथं तिथं तो आमच्यासोबत असतो नेहमी. आता त्यामुळे त्या पूर्वीच्या काळी अशी कदाचित प्रथा होती की म्हणजे ॲक्च्युली खरं म्हणजे या प्लॅटफॉर्मला बोलू नये, पण तो काही इश्यू नाही आहे, क्लिअर मला करायचं आहे. लेडीजचा जो पिरियड हा प्रकार असतो, त्यामुळं दशावतारमध्ये त्यावेळी लेडीज काम करत नव्हते आणि अजूनही कोणी लेडीज दशावतारमध्ये काम करत नाही. पण अपवाद वगळता या 7-8 वर्षामध्ये दशावतारमध्ये लेडीजांनी सुद्धा काम केलं आहे. म्हणजे लेडीज मिळून एक कंपनी चालवलेली होती आणि त्यांनी एक 10-12 नाटकं केलेली होती. त्यामुळे असं काही हे नाही, दशावतारात सुद्धा लेडीजनी आता काम केलं आहे. फक्त काय प्रॉपरली आम्ही रेग्युलरली जे दशावतार सादरीकरण करतो त्या आम्हा कलाकारांबरोबर दशावतारात लेडीज नसतात. पण दशावताराची खासियत म्हणजे अशी आहे की देवाशी कनेक्टेड हा प्रकार असल्यामुळे एक पूर्वीच्या वेळी असेल ते, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन नाही, पण एवढंच एक्सप्लेनेशन मी त्यासाठी देऊ शकतो. तसंच दशावतारातील एक वेगळी गोष्ट सांगायची झाली तर दशावतार का जो हारमोनियम बजता है, दशावतार में 8 ही कलाकार होते, 9 कलाकार होते, 10 कलाकार होते एक कंपनी में. 10 कलाकारों के अलावा 3 संगीत साथ जो देने वाले हैं, हारमोनियम बजाने वाले. पहले तबला होता था, अब तबला कम हो गया है. तबले के अलावा पखवाज, मृदंग बजता है और एक मंजीरी यानी कि झांझ, वो तीनों और 10 कलाकार मिलके 13 और 2 हेल्पर रहते हैं कंपनी में, यानी कि 15 लोग उस दशावतार में रहते हैं. तो 15 कलाकार काम करते हैं. तो ऐसे हमारे यहाँ सिंधुदुर्ग में, महाराष्ट्र में 90 कंपनी है, 90 मंडल है जो दशावतार अभी कर रहे हैं. यानी कि 1,500-2,000 आर्टिस्ट दशावतार में अभी काम कर रहे हैं. तो मैं खासियत बताने जा रहा था दशावतार की. दशावतार हारमोनियम जो बजता है, उसका हारमोनियम का जो लाइन होता है वो सफ़ेद 4 का लाइन रहता है. अब सफ़ेद 4 का लाइन क्यों, यानी कि बढ़िया हाई ये आवाज़ निकलना पड़ता है. लेकिन क्यों, ये क्वेश्चन मार्क
जब जब जहाँ हमने दशावतार ड्रामा किया, वहाँ पे लोग सवाल खड़ा करते हैं, आप जो गाते हैं, आप जो बोलते हैं, वो हारमोनियम के सफ़ेद 4 स्केल में क्यों बोलते हैं? आप सफ़ेद 4 में क्यों गाते हैं? वो कर्कश लगता है, आवाज़ सुनने को ज़रा बढ़िया लगता है, वो क्यों गाते हैं? ये सवाल बहुत टाइम पैदा हुआ, तो मैं इस सवाल का आपको आंसर देता हूँ। पहले तो जब दशावतार, पुराने लोग जो दशावतार कर रहे थे, तब उस वक्त हमारा ये लाउड स्पीकर सिस्टम नहीं था, ये माइक सिस्टम नहीं थे। तब तक मेरे ख्याल से 500, 200, 300 लोग वो नाटक ड्रामा देखने के लिए आते थे, और ज़्यादा भीड़ होने के कारण जो आर्टिस्ट का आवाज़ था वो लास्ट जो बैठा हुआ है, जो लास्ट बैठा हुआ है, उस आदमी के कान पे पड़ना ज़रूरी था। इसलिए वो सफ़ेद 4 का स्केल रखा था। यानी कि आपको जो हारमोनियम के बारे में जानते हैं, आपको स्केल मालूम है, काली 1, काली 2, ये स्केल ब्लैक 1, ब्लैक 2 का स्केल है, उसमें सफ़ेद 4 का स्केल हारमोनियम पे बजता है। तो हारमोनियम बढ़िया स्वर लगाना पड़ता है, तो बढ़िया स्वर आवाज़ लगाने के बाद वो लास्ट एंड वाले आदमी के दर्शक के कान में पड़ना जरूरी होता है। इसलिए वो सफ़ेद 4 का स्केल था। आगे क्या हुआ, वो सफ़ेद 4 स्केल हर रसिक के मन में, हर आदमी के हृदय में बैठ गया। तो अभी हम चेंज करने का भी सोच ले तो कोई हमें चेंज करने नहीं देता। वो सुनने की आदत हो गई है सफ़ेद 4 स्केल की, हमारा बढ़िया आवाज़ सुनने की उन्हें आदत हो गई है। इसलिए अब तो वो दूसरा स्केल नाही मान लेते। कारण दशावतारमध्ये पूर्वी संकासूर मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे चालायचा, त्यानंतर नाटक हा प्रकार आला। तो नाटक प्रकार सुद्धा कसा, तर आम्ही जे 15 कलाकार दशावतारमध्ये आम्ही आहोत, ते नाटकाच्या अगोदर म्हणजे जे जेवण आम्ही एकत्र बसून जेवतो, त्या जेवणाच्या अगोदर आम्ही 15 जण सगळे एकत्र बसतो, आणि एकत्र बसल्यानंतर आमच्यात जे आज रात्री नाटक करायचं आहे, उदाहरणार्थ समजा ज्या गावात गेल्यानंतर त्या गावातील लोकांनी आम्हाला सांगितलं की आज आम्हाला तुमचं नाटक हवं आहे, तो भाग आहे कर्ण, महारथी कर्ण नाटक पाहिजे। मग तिथं जे लोक अपेक्षा आमच्याकडे जो भागाची करतात, मग तो भाग आमच्यातील त्यातला एक्सप्लेनेशन वेल अँड गुड करणारा जो असेल, तो आम्हाला तो भाग त्या ठिकाणी चर्चा रूपानं सांगतो की त्यात भूमिका वाटल्या जातात। तिथंच आमचे जे हेड असतात ते आम्हाला भूमिका वाटून देतात की तू दुर्योधनाच्या भूमिकेत, आज तू शकुनीच्या भूमिकेत, तू कृष्णाच्या भूमिकेत, तू कुंतीच्या भूमिकेत, तू अर्जुनाच्या भूमिकेत, अशा प्रकारे भूमिका वाटून दिल्या जातात। आणि त्या भूमिका वाटून दिल्यानंतर त्याबाबत जो महारथी कर्ण हे आख्यान जे सादर करायचं आहे, त्यावर एक कोणी जो माहितगार असेल, एक्सप्लेनेशन करणारा वेलगुड असेल, तो त्या ठिकाणी सगळी ती स्टोरी सांगतो, फक्त बस स्टोरी सांगतो। त्या स्टोरीवरच हे आम्ही दशावतार आर्टिस्ट आमचे स्वतःचे संवाद डायरेक्टली, ज्याला संहिता नाही, ज्याला लिखाण नाही, डायरेक्टली ऑन दी स्टेज जाऊन एकमेकाशी संभाषण करत असतो। हीच एक दशावताराची खासियत आहे, ज्याला प्रॉन्टिंग नाही आहे, संहिता लिखित कुठलीच नाही। दशावतारात फक्त दशावतारात महाभारत, रामायण, 18 पुराण, वेद या आपल्या भारतीय संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण वाङ्मयांचा वापर या दशावतारमध्ये केला जातो आणि त्याचं प्रेझेंटेशन रसिकांसमोर केलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नाटक एंड होत असताना यातून आम्ही चांगल्या प्रकारचं प्रबोधन देत असतो। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो, वृंदा जलधर नावाचं आख्यान आहे। या वृंदा जलधर नावाच्या आख्यानातून लास्टला, एंडला आपल्या हिंदू धर्माची संस्कृती, त्याची तुळस म्हणून वृंदावन पूजा केली जाते आपल्या घराच्या अंगणात, त्याबद्दल आम्ही सर्व काही डिटेलिंग लास्टला प्रबोधनात्मक असं देत असतो। त्यामुळे प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून दशावताराकडे बघण्याचा मोठा प्रत्येकाचा एक व्ह्यू आहे। पण काय आहे, जडले वळणे इंद्रियास या दशावताराला बघणारे जे रसिक आहेत, त्या रसिकांना खाली बोललेलं आवडत नाही, कारण आम्ही त्याचा प्रत्यय घेतला आहे। आम्ही स्वतः नाटकं ज्यावेळी करतो त्यावेळी काही जण संत लेवलला बोलतात, खालच्या पट्टीला बोलतात किंवा खालच्या पट्टीत गाणं म्हणतात। हां, आता
या महाराष्ट्र गोवा सोडून जर बाहेर कुठं जाऊन आम्हाला प्लॅटफॉर्म हवा असेल आणि तिथं जाऊन काम करायचं असेल तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा. पण सद्यस्थितीत तरी महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये हे शक्य नाही. कारण प्रत्येक रसिकाच्या हृदयात आणि कानात सफेद चार, पांढरी चार ही पट्टी बसलेली आहे. ती चेंज करणं खूप कठीण आहे. आम्ही ट्राय केला, म्हणजे इतरांचं सोडा, पण मी तरी एंट्री लेवलला ते काम करत होतो, बघत होतो, पण नाही त्यांना आवडत. ते ॲक्सेप्ट नाही करत ऑडियन्स. आपला बाहेर गेल्यानंतर त्या प्लॅटफॉर्मला सादरीकरण करणं गरजेचं आहे. पण जे दशावतारमध्ये ट्रिक्सीन आलं याला कारण आहे, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण दशावताराचा जर विचार केला, ऊर्जित अवस्थेच्या अनुषंगानं जर दशावताराबाबत जर बोलायचं झालं तर दशावताराचा इन्कम हा खूप कमी आहे. आणि त्यामुळं ट्रिक्सीन हा प्रकार दशावतारात नवीन प्रकार आला. म्हणजे सर्वांना सांगायला बरं वाटेल की ट्रिक्सीन म्हणजे काय, तर जे चलचित्र आहे ते ऑन दी स्टेज आम्ही दशावतारमध्ये दाखवतो. उदाहरणार्थ गरुडावर बसून विष्णूचं जर आगमन होतं आहे तर मग गरुड आम्ही डायरेक्टली तिथं ऑन दी स्टेज आम्ही गरुड दाखवतो. गरुड पंख हलवत त्याच्यावर विष्णू बसून खाली एंट्री करतोय. किंवा शनिदेवता जर आकाशात अशी अधांतरी भ्रमण करत आहे तर मागे बेल्ट वगैरे ॲडजस्ट करून वगैरे काही ते ट्रिक्सीन करणारे कारागीर तसं करतात आणि शनिदेवता अधांतरी फिरताना वगैरे दाखवतात. हा ट्रिक्सीन प्रकार हा दशावतारात का आला, तर कालाय तस्मै नमः. नवीन जी पिढी दशावताराकडे आकर्षित होणारी आहे त्या पिढीला तशा प्रकारे देणं गरजेचं आहे. त्यामुळे दशावतारमध्ये ट्रिक्सीन हा प्रकार आता आला आहे आणि लोकांना खूप आवडतो ट्रिक्सीन प्रकार. आणि ते ट्रिक्सीनचंच नाटक मला वाटतं, इतर नाटकं किती रुपयानं केली जातात, काय बिदागी मिळते ही याची कल्पना करणंसुद्धा म्हणजे कठीण आहे. पण ट्रिक्सीनला व्यवस्थित रुपये लोकांकडून, रसिकांकडून व्यवस्थितरित्या रक्कम मिळते. त्यामुळे तो एक इन्कमच्या दृष्टिकोनातून ट्रिक्सीन हा पॅटर्न वाढवलेला आहे. मैंने अभी तक रोल जो किए, आपने मेरा प्रोमो देखा होगा, सर जी ने किया था. उस प्रोमो में मैंने 3 रोल किए थे. इंद्र जी का रोल एक दूसरे नाटक में किया था, कृष्ण का रोल एक दूसरे नाटक में किया था, नारद का रोल दूसरे नाटक में किया था. मैंने लेडीज़ की भी लेडीज़ रोल भी किया है, शिव जी का भी रोल किया है, गणेश जी का भी रोल किया है, बहुत सारे राजा रोल किए हैं. मैंने बचपन में यानी कि 6th स्टैंडर्ड में मेरा दशावतार स्टार्ट कर दिया है. अभी तक मैंने बहुत सारे रोल मेरे सिस्टम में किए. हारमोनियम भी बजाता हूँ, इसलिए सब मैं कर लेता हूँ. दशावताराच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नाटक केलं म्हणजे वाहतोही ध्रुवांची जुडी. नाव त्याला वाहतोही ध्रुवांची जुडी दिलं होतं एक बेटर वाटण्यासाठी, पण ॲक्च्युली नाटक आहे ते ज्वालासूर. आणि त्या ज्वालासूर नाटकात मी माझ्या दशावताराला सुरुवात केली ती पहिलीच म्हणजे गणपतीच्या रोलनं केली होती. त्यातला लास्ट एंडिंगला जो गणपती आहे, ज्वालासूर राक्षसाला ठार मारतो आणि त्यावेळी त्याच्या अंगाला दाह होतो. त्यावेळी दाह झाल्यानंतर तो शांत करण्यासाठी नारद मुनीच्या सांगण्यावरून त्यांच्यावर दुर्वा वाहिल्या जातात आणि त्या दुर्वामुळे गणपतीचा दाह शांत होतो. आणि त्या दिवसापासून दुर्वा वाहण्याची प्रथा गणपतीला सुरू झालेली आहे. दुर्वा फार गणपतीला आवडतात, हे त्यातून प्रबोधन त्या नाटकातून केलं जातं. एकंदरीत काय, दशावताराच्या एंडिंगला प्रत्येक नाटकाच्या आम्ही प्रबोधनाचा भाग आम्ही सांगत असतो. जे दशावताराच्या नाटकाचं शेवट म्हणजे नाटकाचा एक गाभा असतो, जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो, तो प्रबोधनात्मक असतो, तो लास्ट एंडिंगला आम्ही सांगतो. क्योंकि प्रत्येकाच्या रसिकाच्या हृदयात ते बसलेलं आहे. प्रामुख्यानं सिंधुदुर्गामध्ये केलं जातं. त्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा एक पणजी साइड सोडली असेल तर गोवा में सब जगह दशावतार किया जाता है. और बाद में सिंधुदुर्ग छोड़ के हम मुंबई में बहुत ड्रामा होते हैं. दिवाली का जो सीज़न रहता है, उस दिवाली में महोत्सव जगह जगह पे होते हैं मुंबई में. तो उस मुंबई में दशावतार के नाम से ही महोत्सव बढ़िया लगता है, वहाँ पे दशावतार होता है. अब तो प्लेटफॉर्म ऊपर का भी मिल रहा है. हमारी एक कंपनी है जो कंपनी दिल्ली को जाके आ गई है सांस्कृतिक मेला में. बाद में हमारी कंपनी जम्मू कश्मीर लखनऊ में भी ड्रामा करके आ गई. भोपाल में ड्रामा किया है. वो ड्रामा यानी कि एज अ बिज़नेस लेवल से काम नहीं किया है, एक ड्रामा सांस्कृतिक लेवल पे जाके हमारी जो फोक आर्ट है दशावतार वो दिखाने के लिए वो ड्रामा किया है. दशावतार बाबत आणखी एक वेगळं सांगायचं झालं तर दशावतारातील लढाई हा एक लोकांचा आवडता मनोरंजक विषय आहे.
काही जण त्यावर म्हणजे जे अनभिज्ञ आहेत, ज्यांनी कधी दशावतार पाहिलं, दशावतार का प्रूफ 800 बरस का प्रूफ है, लेकिन वो ठीक तरह नहीं मिल रहा है, क्योंकि कुछ बता रहे हैं दशावतार यहाँ का नहीं है, कर्नाटक से आया है, यक्षगान से। नहीं, हम तो वो रिजेक्ट कर रहे हैं, क्योंकि दशावतार यक्षगान से दशावतार नहीं आया है, क्योंकि इससे पहले का प्रूफ समर्थ रामदास स्वामी जी के दासबोध में मिलता है, वो मैंने तो बता दिया है। तो 17 शतक में ये प्रूफ मिलता है। बाद में भी श्यामजी नाईक काळे यांनी एक दशावतार नाटक सादरीकरण आडिवरे गावात केलेलं होतं, त्याचं सुद्धा एक लिखित प्रूफ मिळतो। पण यक्षगानमधून इथं दशावतार आला असा काही एक्झॅक्ट प्रूफ नाही आहे, त्यामुळे तसं काही दशावताराचा एक्झॅक्ट प्रूफ यक्षगान असं आपण म्हणू शकत नाही। बरेच जणांनी या दशावतारावर PhD केली। PhD करताना प्रत्येकानं आपापली मतं वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहेत। कुणीतरी म्हणतो त्यावेळी पोर्तुगीज काळात चेहऱ्यावर एक मुखवटे बसवायचे आणि दशावतार करायचे, त्याला दशावतार नाही म्हणायचे, कारण ॲक्च्युली जस्ट मी आता एका आमच्या जुन्या कलाकारांशी बोलणं केलं आहे, तर ते म्हणतात की आधी ऑलरेडी हा दशावतार प्रकार असा नाहीच, दशावतार प्रकार फार वेगळा होता। मी मगाशी म्हणालो जो संकासूर भाग, त्या संकासुराच्या अगोदर एक दशावतारात टाळकरी नावाचा प्रकार होता। जो टाळकरी नावाचा प्रकार दशावतारातील जवळपास इथल्या कलाकारांना कुणाला माहीत नाही, अनभिज्ञ आहेत, कारण तो टाळकरी प्रकार म्हणजे एक वेगळाच प्रकार होता। झाडांचे पानं वगैरे अशी फांदी वगैरे डोक्याला कमरेला वगैरे बांधून अशा प्रकारे दशावतार सादरीकरण करून त्यातलं प्रबोधनात्मक सांगितलं जायचं। त्यामुळे तो टाळकरी हा प्रकार जो दशावताराचा सगळ्यात महत्त्वाचा होता, तो प्रकार आज लुप्त होत गेलेला आहे। आणि त्यानंतर टाळकरी प्रकाराच्या लुप्ततेनंतर दशावतार उभं राहिलं, ते दशावतार म्हणजे 8 दशावतार म्हणून भट संकासूर। गणपतिचं आगमन होतं, गणेश जी आते हैं, वहाँ पे ब्राह्मण जी आते हैं, उनकी पूजा करते हैं। बाद में शंख दैत्य यानी कि उसको हम संकासुर बोलते हैं, और वो हमारी जो सिंधुदुर्ग में मालवनी भाषा है, वो लैंग्वेज है, उस मालवनी भाषा में वो बातचीत करता है, और उस मालवनी भाषा में कॉमेडी करता है और सब लोगों को हंसाता है। ये शुरू था दशावतार में। और बाद में दशावतार में नाटक प्रोग्राम शुरू हुआ, जो 8 दशावतार 1 घंटे का रहता है, यानी कि हमारे मंदिर में जो यात्रा होते हैं उसे जत्रा बोलते हैं, उसे दही काला भी बोला जाता है। हमारे यहाँ मालवण कनकौली साइड में उसे दही काला बोलते हैं। दशावतार को दशावतार नहीं, मालवण कनकौली साइड का जो आदमी होगा उसे आप दशावतार बोलेंगे तो ठीक से नहीं बता पाएगा, लेकिन आप जो दही काला बोलेंगे तो आपको बता देगा। क्योंकि दही काला यानी कि क्या होता है, नाटक संपल्यानंतर अगदी सकाळी पहाटेला गाडगं म्हणजे एक मडकं, एक हंडी बनाई जाती है, उसमें दही दूध होता है, वो मंदिर के कोने पे बांधी जाती है, छत को बांधी जाती है। और उस छत को बांधने के बाद हमारा जो आर्टिस्ट रहता है, वो आर्टिस्ट भगवान विष्णु जी का रूप लेता है, मेकअप करता है, 4 हाथ बांध के, 2 हाथ अपने 2 हाथ और साइड के 2 हाथ बांध के विष्णु जी के रूप में आता है। वहाँ पे कुछ गाने बड़बड़ा जाते हैं, गीत गाते जाते हैं, गाए जाते हैं, और बाद में वो अपने हाथ में लकड़ी लेके, डंडा लेके वो मड़की फोड़ता है। उसी वक्त सब दही है जो दही गिर जाता है, सब लोग उस दही और जो मड़की की टुकड़े होते हैं वो टुकड़े कलेक्ट करते हैं, और इसे दही काला बोला जाता है। इसलिए वो हमारे इस साइड पे नहीं होता, वो मालवण कणकवली साइड पे ये दही काला होता है। दशावतार म्हणजे मी आता जो शंख दैत्य शंकासुराच्या बाबतीत बोलतोय, तो शंकासूर येऊन आपल्या मालवणी लँग्वेजमध्ये कॉमेडी करतो, आणि तिथं ब्रह्मदेव असतात, त्या ब्रह्मदेवांकडून तो वेद तिथून चोरून नेतो, आणि ते वेद चोरून नेल्यानंतर विष्णू रूपात असणारा आमचा जो कलाकार असतो तो ब्रह्मदेवांना येऊन विचारतो, आणि तो मागं जातो आणि त्या शंखदैत्याबरोबर जाऊन लढाई करतो, शंखदैत्याला ठार मारतो। आणि त्या शंखदैत्याला ठार मारल्यानंतर आमच्या दशावतारात जे सूत्रधार म्हणून काम करतात, नाईक म्हणून काम करतात, ते म्हणजे मृदंगमणी आणि झांजवादक, ते त्यावेळी आपल्या
भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांचं नामावली घेतात. मत्स्य कूर्म वराह नर हरी वामन परशुधरा, अशा प्रकारे सगळ्या 10 नावांचं नाव घेतात आणि तिथं ह्याची समाप्ती होते. म्हणजे काय, 10 अवतारांचं चिंतन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. तो मत्स्य अवतार घेऊन त्या शंखदैत्याला मारलं जातं. त्यामुळे त्या दशावतार हे नाव त्या अनुषंगानं त्या दशावतार कलेला पडलेलं आहे. मी मगाशी म्हणालो की संहिता दशावताराला नसते मुळात, पण ती संहिता कशी काय ॲक्च्युली प्रेझेंट होते. म्हणजे ज्यावेळी आम्ही स्टेजवर परफॉर्म करत असतो त्यावेळी तुम्हाला वाटणार की हे कलाकार भाषण वगैरे पाठ करून आलेले, डायलॉग्स यांचे फिक्स आहेत. असं काही नसतं. डायलॉग आमचे ऑन दी स्पॉट तयार होतात. पण त्यासाठी ॲक्च्युअल फॅक्ट महत्त्वाचा असतो. म्हणजे नाटक करण्या अगोदर जो भाग असेल, आमचा भाग रेग्युलर वेगवेगळा असतो, एकच भाग नसतो. आमचे वर्षातून सुमारे किमान 70 ते 80 आख्यानं होतात. आख्यानं म्हणजे काय, आपलं महाभारतातील नाटकं, मग महारथी कर्ण म्हणा, पितामहा भीष्मांच्या जीवनावर आधारित नाटक आहे, भीष्म प्रतिज्ञा आहे. त्यानंतर दुर्योधन दुःशासनाला मारलं गेलेला भाग म्हणजे गदापर्व भाग आहे. रामायणातला भाग म्हणायचा झाला तर सीताहरण भाग आहे. त्यानंतर वाली सुग्रीव म्हणून भाग आहे. तसंच इतर 18 पुराणं आहेत, उपपुराणं आहेत. या पुराणातील नाटकाचा प्रकार. आता वृंदा जलधर हा भाग काही महाभारत रामायणात येत नाही, पण वृंदा आणि जलधर यांच्या जीवनातील जी घटना आहे त्याचं एक आख्यान वेगळं आहे. अशी आमची दशावतारात आतापर्यंत किमान 700 ते 800 आख्यानं असतील. काय मग त्यातलं कुठलं तरी जे आख्यान असेल त्या आख्यानाबाबत आमची तिथं सगळे कलाकार आम्ही असे एक गोल राऊंड करतो आणि एकत्र बसतो. आता समजा त्यातलं मला एक्सप्लेनेशन जास्त करता येतं, मला माहिती आहे, तर आमचे जे हेड असतात, मालक म्हणतो आम्ही त्यांना, ते आम्हाला सांगतात की शेणई तू जरा एक्सप्लेनेशन कर आजच्या नाटकाचं. की मग मी तिथं बसून स्टोरी अशा प्रकारे सांगतो. फक्त बघा ही गंमत आहे, फार दशावतारातील हीच मोठी खूबी आहे. म्हणून दशावताराकडे प्रत्येकाची ओढ जास्त आहे. याचं कारण हे की तिथं मी बसतो आणि अशा प्रकारे दशावतार नाटक समजावलं जातं की आजच्या प्रत्येकाच्या भूमिका वाटून दिल्या जातात. तू कृष्ण वगैरे. आता पहिलीच एंट्री आपण महारथी कर्णाची बघतो. तर मी सांगताना कसं सांगतो, मी आता मालवणी भाषेत आम्ही तिथं बोलतो, आता मी तुम्हाला मराठी भाषेत सांगतोय की पहिली जी एंट्री असते ती सांगताना असं सांगितलं जातं की पहिली एंट्री दुर्योधन हा विचारात आहे की पितामहा भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य हे रणभूमीवर कोसळले आहेत, ते वीरश्री त्यांना प्राप्त झालेले आहे. पण आता उद्या उगवणारा सूर्य आहे त्याचा तर सेनापतिपद कोणाला द्यायचं म्हणून चिंतेत आहेत. एवढ्यात शकुनी मामांची एंट्री होते आणि शकुनी मामांना दुर्योधन तोच प्रश्न करतो. त्यावेळी शकुनी मामा त्याला सांगतात की अरे आहे ना, आणखी कोण पाहिजे, तुझा मित्र जो महारथी तुझा मित्र आहे जो कर्ण, त्या कर्णाला बोलव ना आणि त्याला उद्याचं सेनापतिपद दे. मग काय होतं की कर्ण तिथं हजर होतो. कर्ण हजर झाल्यानंतर कर्णाला ते उद्याचं सेनापतिपद द्यायला तयार होतात. पण कर्ण आपली अट ठेवतो की सेनापती पदाचा मी स्वीकार करेन, पण माझी त्यासाठी एक अट आहे. आणि ती अट म्हणजे कोणती असेल तर मी रथी म्हणून काम करील, पण त्या रथाचं सारथ्य कर्म करणारा जो सारथी आहे तो सारथी मला तसाच असायला हवा, तरच मी काम करीन. मग ठीक, मग आता सारथी कोण तुझ्या मतानं सांग तू, म्हणून त्याला सांगतात ते. मग कर्ण सांगतो की मला सारथी शल्य, मद्र देशाचे राजे शल्य आहेत, त्या शल्य मामांनाच मला साथीसाठी हवेत, सारथी म्हणून हवेत. मग चला, मग सगळे आपण निघूया. मग ती एंट्री बरखास्त होते, ती एंट्री संपते. आता दुसरी एंट्री आहे शल्यराजांची. शल्यराज झोपलेले आहेत, ते झोपेत स्वप्नात बडबडत असतात. एवढ्यात त्या तिघांचं येणं होतं. बस अशा प्रकारे फक्त स्टोरी सांगितली जाते. आता मी सांगितलं, आता दुसऱ्या एंट्रीपर्यंत आलो. एकूण 10, 11, 12 एंट्री असतात किंवा 9 एंट्री असतात. त्या प्रवेशानुरूप अशा प्रकारे विवेचन केलं जातं. या एक्सप्लेनेशनवर फक्त बस या एक्सप्लेनेशनवर माझे सर्व दशावतारी कलाकार, आर्टिस्ट स्टेजवर जाऊन परफॉर्म करतात. त्यामुळेच या दशावताराला सॅल्यूट आहे. कारण जो दशावतार करतो आणि तिथं स्टेजवर रंगमंचावर जाऊन ओनली एक्सप्लेनेशनवर, या आख्यानाच्या फक्त सांगण्यावर जाऊन काम करतो, त्यात तो स्वतःचे डायलॉग ऑटो क्रिएट करतो. हाच तर एक त्या रंगदेवता म्हणतो आम्ही त्याला, रंगदेवतेचा हा फॅक्ट आहे. कारण रंगदेवता मी का म्हणालो, प्रत्येक क्षेत्रात रंगदेवता ही प्रामुख्याने मानली जाते. कला म्हटल्यानंतर प्रत्येकाची रंगदेवता ही सर्वात श्रेष्ठ आहे. काही ठिकाणी स्टेजवर मी काल भाषण जे बोललो होतो
ते आज माझ्या तोंडात येत नाही. कालच्या नाटकातील माझे संवाद आज चुकायला लागतात. चुकून गावंढळ शब्द, अनवॉन्टेड वर्ड्स माझ्या मुखातून जात असतात. पण उद्याचं जे नाटक असतं ते स्टेज एवढं रंगभरीत असतं, त्यात एवढा रंग असतो की यापूर्वी कधी बोललो नाहीत अशा प्रकारचे शब्द ऑटोमॅटिकली आपल्या तोंडात येतात. त्यामुळे रंगदेवता हा मी फॅक्ट तुम्हाला म्हणालो. अशा प्रकारे दशावताराची संहिता नसताना दशावतार सादरीकरण केलं जातं कदम सर. मी गेल्या वर्षी बाळकृष्ण गोरे कंपनीत होतो. गोरे म्हटल्यानंतर दशावतार गौतमजींनी गोरे दशावतार कंपनीबाबत बोलले होते आणि गोरे कुटुंबीय म्हणजे ते भाऊ मुकुंद, केशव, माधव, मुरारी अशा प्रकारे भाऊ कर्नाटकातनं इथे आले. हां, त्यांनी येऊन काय केलं हे हा मोठा फॅक्ट आहे. त्यांनी दशावताराचा वळण वेगळ्या प्रकारे केलं. म्हणजे कसं होतं, ते आल्यानंतर ज्या गावातील इथं आपल्या गाव आहेत आणि त्या गावात मंदिर आहेत त्या ठिकाणी ज्या जत्रा होतात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते भेटत गेले. प्रामुख्याने टप्प्याटप्प्यानं ते प्रत्येक भाऊ प्रत्येक टप्प्यानं तिथं जाऊन भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी देवस्थान म्हणजे त्या देवांचे त्या गावकऱ्यांचे संबंध दशावतार कलेशी अटॅच केले असं म्हटलं जातं. काय त्यामुळे त्या मुकुंद, केशव, माधव, मुरारी त्या भावंडांचा सुद्धा यात हात आहे. म्हणजे गोरे वर्गाचा दशावताराशी खूप मोठा हात आहे असं म्हणतात. पण ॲक्च्युअल दशावतार हे इथलंच आहे अशा प्रकारे सिद्ध होतं आणि त्यासाठी आम्ही सुद्धा वर्किंग करत आहोत. आता एक आम्ही यंग जनरेशनमध्ये नवीन टीम दशावतार ॲक्च्युली इथलं आहे या सिद्धतेसाठी आम्ही प्रामुख्याने झटत आहोत. लवकरच आम्ही तुम्हाला त्याबाबत गुड न्यूज देऊ. दशावतार म्हणजे ॲक्च्युली काय याबाबत सध्या जे पाहतात ते दशावतार हे प्रामुख्यानं त्यात व्हेरियस चेंजेस होत गेले. ते चेंजेस तुम्ही पाहत आहात. आम्ही दशावतारातील एक 13 कलाकार एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन आम्ही 13 कलाकारांनी एक नवीन मंडळ स्थापन केलं. ज्या मंडळाचं नाव असं आहे दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ. आम्ही शिक्षण प्रशिक्षण या हेतून आम्ही हे मंडळ स्थापन केलेलं आहे, ज्याच्यातून ज्यांना दशावतार कलेचा अभ्यास करायचा आहे, दशावतार कलेचं शिक्षण प्रशिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आमच्या कंपनीत चांगल्या प्रकारचे रोल केलेले दिग्गज कलाकार आहेत आणि एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकानं आपला बरीच वर्ष त्याला योगदान दिलेलं आहे. ते आम्ही शिक्षण देणार आहोत. त्या आमच्या रजिस्ट्रेशन आमचं कम्प्लिशन झालेलं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये आमचं इन्क्लूडसुद्धा आहे नाटक प्रोग्राम करणे आणि समाज प्रबोधन वगैरे जे काही असतं ते आहेच म्हणा. शिक्षण प्रशिक्षण या उद्देशानं आमची टीम स्टार्ट होत आहे. म्हणजे आता लॉकडाऊनच्या म्हणजे कोरोनाच्या समाप्तीनंतर जे आमचं मी तुम्हाला दिसणार आहे तो दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळात दिसणार आहे. ये कोई अध्यापन नहीं होता, ये खुद का अध्ययन खुद करना पड़ता है. यहाँ पे दशावतार में जो नया लड़का काम करने के लिए आता है उसका हर कलाकार हर आर्टिस्ट के वर्क पे नज़र होनी चाहिए. जो नज़र रखेगा, जो उसके उनसे आत्मसात जो करेगा वो उसके लिए बहुत बढ़िया होता है. वो कोई सिखाता नहीं है. हाँ, कोई पूछेगा, यानी कि मैं जब नया था तब मैं मेरे सीनियर को मैं पूछता था, सर जी उनको काका बोलता था, चाचा बोलता था, ऐसे बोल के ही उनसे निकालना पड़ता था. क्योंकि हमारे जो ओल्ड आर्टिस्ट थे वो कुछ ऐसे हाथ छोड़ के नहीं देते, इन्फॉर्मेशन नहीं देते थे. क्योंकि दशावतार की तपस्या बहुत बड़ी है, बहुत बड़ी. यानी कि हमारे पूर्वजों ने, हमारे जो गुजर गए हो वो आर्टिस्ट, उनको मैं पहले सलाम करता हूँ. क्योंकि उन्होंने बहुत मैल चल के तपस्या की है. जो आज रात को नाटक ख़त्म होने के बाद सुबह उठकर वह लोग हमारे चलकर 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटर चलकर जाते थे और दोपहर को जिस जगह पे, जिस मंदिर में मुक्काम करते थे वहाँ पे सब सो जाते थे. लेकिन जो स्वयंपाक करने वाला हमारा आदमी था, जो भोजन करता था, वो भोजन उस वक्त करता था. और भोजन के बारे में हमारे दशावतार में एक शब्द बोला जाता है, आप सब लोगों को नहीं समझ में आएगा. करपी खाण्यासाठी अगदी दशावतारी उत्सुक असं म्हटलं जात होतं. करपी या शब्दाचा अर्थ काय? करपी यानी कि क्या? भोजन पकाते तब वो भी रात को सोते नहीं थे, क्योंकि रात
1 बजे दशावतार शुरू होता था, सुबह 6 तक दशावतार शुरू रहता था। तो नींद नहीं मिलती उन्हें, तो नींद नहीं मिलने के कारण वो भोजन करते वक्त उनको नींद आती थी, ऐसे ही बैठे बैठे सो जाते थे। तब भोजन पे उनका लक्ष्य नहीं रहता था, तो वो भात है वो भात ऑटोमेटिकली वो ज़्यादा पक जाता था, उससे कर्पी कर्पी हो जाती थी। उस कर्पी को दशावतार लोग आर्टिस्ट खाते थे यानी कि रुचि से खाते थे, ऐसे नहीं। वो हमारे हेल्पर थे, वो हेल्पर नींद आने के वजह से वह भात का चावल का ऐसा ज़्यादा पकने से प्रॉब्लम हो जाता था, तो उसको कर्पी ऐसा शब्द बोलते हैं। वो कर्पी खाने में माहिर दशावतारी थे ऐसा बोला जाता है, ऐसा नहीं है। वो अभी मैंने जो बताया उसका वो रीज़न है। जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना माझी नम्र विनंती राहील की दशावतारात जुनी रचलेली खूप गाणी आहेत, पण कालानुरूप आता नवीन पिढीला म्हणजे आपल्या कॉलेज मध्ये असणाऱ्या युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही दशावतारमध्ये हिंदी चालीवर गाणी म्हणतो किंवा भावगीतं वगैरे म्हणतो। ही तशी न करता आपली जुनी गाणी आहेत ती अजूनही अनेक बुजुर्ग व्यक्ती आहेत, म्हातारे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून ती आत्मसात करा आणि त्यानंतर ती गाणी म्हणा। शिवाय दशावतार म्हणजे ओरडणं नव्हे, आधी मी एक्सप्लेनेशन करतो। काही जणांना एक दशावतार बघतात त्यांना एक हे झालेलं आहे की हा 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 असं मोठ्यानं ओरडलं म्हणजे दशावतार नव्हे। दशावतार म्हणजे पूर्वीचे जे जुने लोक आहेत त्यांचे सुस्पष्ट संवाद आहेत, आणि ते संवाद जर तुम्हाला ऐकायचे असेल तर परवा घटस्थापना दिनांक 17 तारीखला दशावतार कलेचे आम्ही पूजक हा चॅनल आहे माझा। या दशावतार कलेचे आम्ही पूजक या चॅनलवर एक जुन्या कलाकारांचं दशावतार नाटकाचं आम्ही शूट केला आहे भाग। तो शूट केलेला भाग तिथं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे। त्या स्ट्रीमिंगला तुम्ही मुद्दाम बघा की म्हणजे दशावतार म्हणजे ॲक्च्युली काय आहे हे तुम्हाला कळेल। सभी लोगों को मेरी मराठी समझ में नहीं आती है, इसे दशावतार यानी क्या ये आप जानना चाहते हो तो 17 डेट को यानी कि घटस्थापना के मुहूर्त पे दशावतार कलेचे आम्ही पूजक ये हमारा दशावतार का चैनल है। उस चैनल पे ठीक रात को 7 बजे हमारा लाइव स्ट्रीमिंग होगा। सुयोधन सर्पदोष ये उस ड्रामा का नाम है। सुयोधन यानी कि कौरवों में से सुयोधन जो था, उस ड्रामा का सुयोधन सर्पदोष नाम है। उसको आप ज़रूर देखिए, तब आपको समझ में आएगा दशावतार यानी व्हाट। और सब्सक्राइब भी करिए क्योंकि आगे ही अब एक नया प्रोजेक्ट हम लेके आ रहे हैं। अभी हम 20 दिन बिजी थे, हमारा 30 दशावतार नाटक का शूटिंग का प्रोग्राम शुरू था और HD क्वालिटी में हम शूट दे रहे हैं क्योंकि जो सीरियल फिल्म जो शूट किया जाता है क्लोजअप टाइट क्लोजअप चेहरे का, वो दशावतार पहले ऐसा नहीं दिखा है, तो हम क्लोजअप टाइट करके ही हम शूट किया है। तो वो 30 नाटक भी आपको उसी चैनल पे देखने को मिलेंगे। तो परसों 17 तारीख को वो ड्रामा देखो। दशावतार क्या, दशावतार कैसा, हर शब्द हर रसिक को, हर दर्शक को सुनने को मिलना चाहिए। ऐसा जो सवाल जवाब किया जाता है, ऐसा जो संवाद किया जाता है, इसी को मैं दशावतार बोलूँगा। 30 नाटक के हमने शूट किया है, जो शूट प्रॉपर शूट है, यानी कि हमारे 350 कलाकार, उसमें से हमारे जो बुजुर्ग है वो भी इस दशावतार नाटक में शामिल है क्योंकि उस 30 नाटक को हमने शूट किया है और हम जल्दी से ही उसका एडिटिंग ख़त्म होने के बाद हम प्रेजेंट करेंगे। उस नाटक में 30 ड्रामा है, 30 आख्यान, जो 30 अलग अलग पार्ट है, जो संहिता के अलावा है। आपको मालूम है दशावतार के हमने ओनली कॉल किया था जो कलाकार एक साथ कभी काम भी नहीं किए थे, ये सब कलाकार इकट्ठा होके इन्होंने ये दशावतार प्रोग्राम किया है। दिन में हम 2 नाटक की ड्रामा की शूट करते थे, तो 30 नाटक आपको प्रेजेंट होंगी। तो इसलिए आप दशावतार कलेचे आम्ही पूजक इस चैनल को सब्सक्राइब भी करिए ताकि आपको वो ड्रामा क्या है दशावतार ये जानने को अच्छा पड़ेगा। मैं जब नारद जी की भूमिका करता था, तब नारद जी की भूमिका में मैं जो गाना गाता था वो समाज प्रबोधन के लिए बेहतरीन गाना है। यानी कि हर आदमी जो आया है वो हाथ में कुछ भी लेके नहीं आया है, अब जब गुजर भी जाएगा उसी वक्त भी उसके हाथ में कुछ भी नहीं रहेगा।
तो ऐसा ही इस गाने का एक्सप्लेनेशन है। तो मैं एक गाना ऐसा ही बोल देता हूँ, आवाज़ तो अभी बसी हुई है, ठीक है। काय आणले येताना, काय नेशील जाताना, धन दौलतही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारिल रे, अवघड असते मन ओळखणे, त्याहुनी अवघड ते जपणे, अवघड असते मन ओळखणे, त्याहुनी अवघड ते जपणे, मना मनाच्या छेडून तारा, भाव अर्पितू प्रभुला रे, अर्पितू प्रभुला रे, काय आणले येताना, काय नेशील जाताना, धन दौलतही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारिल रे। अशा प्रकारचं गाणं मी नारद या भूमिकेसाठी म्हणायचो। तर का दशावतार के बारे में अलग तरीका मैं बता रहा था। जो लड़ाई की जाती है, जो युद्ध किया जाता है, वो उसके बारे में बताता हूँ। उसे हम दशावतार में लंगार, यानी कि दशावतारात जी लढाई केली जाते ती लढाई एक वीररसानं युक्त असते। ती आम्ही तिथंच, म्हणजे त्या आम्हाला स्टेज असतं ते केवढं असतं, 12 बाय 12 फुटाचंच स्टेज असतं, जास्त आम्हाला स्टेज लागत नाही। आणि तिथं बाकडा असतो, म्हणजे चौपाई, तो बाकडा, त्या बाकावरच येऊन आम्ही राजा बसतो, ही आमची परंपरा आहे। तो राजा त्या बाकड्यावर येऊन बसतो, त्या बेंचवर येऊन बसतो आणि तिथंच बोलून तो हा माझा माल आहे, हे माझं राज्य आहे, हा माझा राज्य दरबार आहे असं प्रेझेंट करतो। त्याच ठिकाणी पुन्हा एखादी त्याची राणी येते, ती हा माझा महाल आहे असं बोलून तिथं क्रिएट करते। त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली ट्रिक्सीन आता स्टार्ट झालं आहे, पण त्या ट्रिक्सीनची वगैरे गरज लागत नाही। फक्त 12 बाय 12च्या मंडपामध्ये, माटव म्हणतो आम्ही त्याला, त्या मंडपातच हे आमचं सगळं प्रेझेंटेशन सुरू असतं। संयुक्त दशावतारावर भाष्य करायला मला म्हणतायत। आता ज्याप्रमाणे कालांतरानं बदल दशावतारात होत गेला, दशावतारामध्ये ट्रिक्सीन हा भाग आला, आता ट्रिक्सीन नंतर संयुक्त हा प्रकार लोकांना खूप आपल्याला आकर्षित करतोय। त्याचं कारण काय असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशावताराचा हंगाम हा कुठून कुठं असतो, तर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आमच्या गावातील इकडच्या जत्रा सुरू होतात। त्या जत्रांचा कालावधी 1-2 महिन्यापर्यंत असतो आणि त्यानंतर मे महिन्यापर्यंत दशावतार चालतो हंगाम। म्हणजे आता समजा 1 नोव्हेंबरमध्ये दशावतार जर सुरुवात झाला तर तो मे महिन्यापर्यंत दशावतार कार्यक्रम, 6 महिन्याचा दशावतार प्रोग्राम असतो। या 6 महिन्यात जी काही मिळकत असेल ती कलावंत अगदी तुटपुंजा मिळकतीवर दशावतार काम करत असतात आणि ती मिळकत त्यावर आपला संसार चालवत असतात। ही एक दशावतारासाठी खंत आहे, कारण गवर्नमेंट से ऐसी कोई मदद अच्छी तरह नहीं मिल रही है जो कलाकार को जिंदा रहने के लिए उसके फैमिली को अच्छी तरह मिले। यही हमारी एक यानी की मनातलं एक ही खंत आहे। त्यामुळे हा मनात एक कायमची खंत राहिली आहे दशावतारासाठी, कारण तुटपुंज वेतन तरी पण दशावतार खुश आहेत, आनंदी आहेत। आता मीच बघा किती आनंदी आहे, कारण दशावताराची मिळकत अशी आहे की नाटकच ऑलरेडी प्रोग्राम हा 10,000 रुपयानं 8,000 रुपयानं केला जातो। मग आता 15 माणसं आहेत, मग 15 माणसांना किती रुपये येतील, 300, 350, 400, 250 रुपये असं। आणि रात्रभर पूर्ण जागरण करायचं, त्याला झोप नाही, परत सकाळी उठणं। आणि जर आता पूर्वी गाड्या नव्हत्या, त्यामुळे चालत जायचे दशावतारी कलाकार, त्यामुळे घरी जायला त्यांना मिळत नव्हतं। गौतम सर यापूर्वी म्हणाले होते की आपल्या घरी काय घडलं हे कळत सुद्धा नव्हतं। ॲक्च्युली खरं आहे ते, काही जणांचे वडील ऑफ झाले, आई ऑफ झाली, तर त्यांना माहीत नाही। 15-20 दिवसांनी ज्यावेळी चालून ते पुन्हा मागं घरी परतले, ज्यावेळी दशावताराचा कालावधी पूर्ण करून, त्यावेळी त्यांना कळलं की आपली आई आपल्याला सोडून गेली। ही घटना या दशावतारात घडलेल्या आहेत आणि मी माझ्या जुन्या वृद्ध कलाकारांकडून ऐकलेल्या आहेत। ही मोठी खंत आहे। पण आता गाड्या आहेत, पण गाड्या असल्यामुळे काय होतं आहे, सकाळचे आम्ही घरी जातो, त्यामुळे तिथं घरी झोप मिळाली तर ठीक, नाहीतरी बारीक सारीक छोटंसं काहीतरी काम करत असतो, पण ते घरातलं काम असतं। साईड बिझनेस हा करावा लागतो आहे ॲक्च्युली, पण साईड बिझनेस नाही आहे दशावतारात। 70% लोक हे ओनली दशावतारावर पोट भरतात, कारण आम्हाला आता तुम्ही म्हणाल की दिवसाचं करायला काय होतंय काम, नाही,
दिवसाचं नाटक जर 7चं असेल तर सकाळी घरातनं आम्हाला 12:30-1 वाजता घरातनं बाहेर पडावं लागतं. तर कंपनीच्या गाडीत आम्ही 3 वाजता बसून कंपनीच्या गाडीतनं आम्ही नाटकाच्या जागेवर पोहोचू शकतो. म्हणजे अर्धा दिवस गेलाच. म्हणजे त्या अर्ध्या दिवसात कुठेही आम्ही कामही करू शकत नाही. मग 250 ते 300 मानधनावर माझे दशावतारी बांधव कलाकार माझे नाटकात काम करत आहे. हेच एक मोठं माझं दशावतार कलेचं दुर्भाग्य आहे. आणि त्यासाठी शासनानं लक्ष द्यावा ही मी नम्र विनंती करतो. कोई हमें मेरा ये लाइव जो देख रहा है और कोई गवर्नमेंट से जुड़ा होगा, उन्होंने प्लीज़ कांटेक्ट कीजिए और ये दशावतार फोक आर्ट को ज़िंदा रखने के लिए कोशिश जितनी भी करनी, मेरे से आपको जितनी हेल्प चाहिए मैं दे सकता हूँ. ठीक है. ये दशावतार फोक आर्ट तो इतनी बहुत बढ़िया है. गौतम जी ने बताया है, मैंने भी आपको इसमें बहुत बढ़िया बताया है. स्टेज पे जाके डायरेक्टली डायलॉग बोलना किसी की हिम्मत नहीं हो सकती, क्योंकि आप ट्राई करके देखो. ये दशावतार का एक कोई जो जिसको दशावतार करना है और मराठी भाषिक होना चाहिए, क्योंकि मातृभाषा में हम बोल रहे हैं यहाँ पे. तो मेकअप चेहरे पे करके हमारे स्टेज में जाके भी देखो, नहीं आएगा. एक स्टोरी एक्सप्लेनेशन करके डायरेक्टली वर्कआउट करना ये बहुत बढ़िया है. इसीलिए मेरे दशावतार फोक आर्ट को बहुत लोग सैल्यूट करते हैं, क्योंकि दशावतार पे पिकासो नाम का अभिजीत मोहन वारंग जी ने एक फिल्म बनाई है. वो फिल्म कोरोना के वजह से, लॉकडाउन के वजह से रिलीज़ नहीं हुई थी. अब जब रिलीज हो जाएगी तो आपको एक दशावतार आर्टिस्ट के ज़िंदगी में क्या होता है, कैसे होता है, वो उन्होंने डिज़ाइन किया है. उनसे मेरी बातचीत भी हुई है, वो आपको देखने को मिलेगी. बहुत दशावतार आर्टिस्ट बहुत अपने जीवन में संघर्ष कर रहे हैं, क्योंकि 70% लोग जो है दशावतार पे ही अपना पेट भरते हैं, अपनी फैमिली का गुजारा करते हैं. अब मैं तो फोटोग्राफर हूँ और कोई कुछ करता है, इसलिए एक ठीक है चलो, लेकिन 70-80% तो लोग हमारे दशावतार के ही ऊपर अपना पेट भरते हैं. आज मैं आपसे जुड़ गया. एक मन के अंदर जो होता है वो बोलने का टाइम भी मिलता है. आपको भी पता चला कि दशावतार आर्टिस्ट कैसे गुजर रहे हैं. अभी कोरोना जो महामारी आ गई, वो मार्च में ही लॉकडाउन हो गया. मार्च अप्रैल मई ये दशावतार का बहुत बढ़िया सीज़न रहता है, क्योंकि ये 3 मंथ में मेरे ख्याल से 70 to 80 ड्रामा होते हैं. इस 70-80 ड्रामा में जो कुछ मिलता है उससे बारिश के वक्त जो दशावतार बन रहता है, उस बारिश के वक्त दशावतार में आर्टिस्ट उस पैसे से ही अपना पेट चलाते हैं, अपने फैमिली का पेट चलाते हैं. तो 6 मंथ दशावतार 6 मंथ बंद, तो खेती बाड़ी करके ही दशावतार आर्टिस्ट जिंदा रह रहे हैं. और हाँ, संयुक्त शब्द बोला था इसलिए मैं बोल रहा हूँ. वो कंपनी में जो हम काम करते हैं आर्टिस्ट, वो फिक्स होते हैं 1 बरस के लिए, यानी कि 6 मंथ के लिए. जब हमारा मई का सीज़न ख़त्म होता है, कंपनी से किया हुआ हमारा वादा. हाँ, एक और बढ़िया पॉइंट है, हमारा कोई बॉन्ड पेपर नहीं किया जाता. जिस कंपनी में हम रहते हैं, वो जिस कंपनी में काम करते हैं, वहाँ पे हमारा बॉन्ड पेपर नहीं किया जाता, कोई डील नहीं की जाती. डील ओनली इस मुंह से की जाती है, यानी कि जो शब्द दिया जाता है, इस शब्द पे बंदा उनसे जुड़ा रहता है, उस कंपनी से विश्वास के बारे में ठाम रहता है, पक्का रहता है, और उनसे 1 बरस काम करता है, अपना बेस्ट उनको देता है. इसलिए दशावतार में कोई बॉन्ड पेपर डीलिंग नहीं होता है. डायरेक्टली हमारा यानी कि जो पेमेंट होता है वो हमारे मालिक होते हैं, जो हेड होते हैं उस कंपनी के, उनसे जो फिक्स किया जाता है वही हम डायरेक्टली लेते हैं. उसका कोई भी कागज़ नहीं होता. यानी कि मालिक हम पे कंप्लेंट करे, बॉस हम पे कंप्लेन करे या हम कंप्लेन उन पे करें, पुलिस कंप्लेन ली नहीं जाती, क्योंकि हम ये ऐसा ही है. तो ये सब विश्वास पे टिका हुआ दशावतार है. बहुत एग्रीमेंट करते हैं, बहुत बढ़िया फिल्म एक्टर और एग्रीमेंट किया जाता है. दशावतार को एग्रीमेंट नहीं, ये शब्द ही हमारा अच्छा खासा है. संगीत के बारे में बताना चाहता हूँ. वो भूप राग, भीमपलासी, काफी राग, तोड़ी राग, जो राग है वही राग हमारे दशावतार में संगीत में सभी जगह वही राग होते हैं. सभी
पखवाज के मृदंग के जो ताल होते हैं वही होते हैं। सिर्फ दशावतार की पहचान अलग क्यों है? क्योंकि जो राजा की या खलनायक की हमारी जो एंट्री होती है, पहले जो एंट्री होती है वो ठुमरी बोलते हैं हम। कल गौतम जी ने एक ठुमरी ली थी, हमारे हारमोनियम प्लेयर ने वो बजाई थी और वहाँ पे एक एंट्री हो गई, तो उसको ठुमरी बोलते हैं। उस ठुमरी के बाद जो पखवाज के जो बोल बोलते हैं, वो पखवाज के बोल को हम धमाल बोलते हैं। उसी धमाल में विलन की एंट्री होती है और ये धमाल तो हर लोगों के हृदय में बैठी हुई है, हर रसिक के मन में बैठी हुई है। इसे धमाल, ये धमाल अपने शरीर पे, अपने बदन पे एक रोमांच खड़ा कर देती है, एक कांटा उभा कर देती है। वो धमाल ही पहचान अलग है। एक धमाल दशावतार की अलग पहचान संगीत के बारे में। और दूसरी पहचान है वो लंगार। मैंने बोला युद्ध जो होता है, हमारे दो लोगों के बीच जो युद्ध होता है, हम नाच के वो युद्ध करते हैं। आप जब वीडियो में देखेंगे तो आपको समझ में आएगा। हमारा हारमोनियम प्लेयर वो एक गाना बजाता है, उस गाने पे हमारा पाव ऑटोमेटिकली पड़ जाता है वहाँ पे, और हम वो नाच कर वो युद्ध करते हैं। वो देखने के लिए एक अलग रोमांस रहता है। कोई तो अभी एक बार एक ने सवाल खड़ा किया था, ये नाचने की क्या ज़रूरत है? अरे भाई, ये तो फोक आर्ट है, ये आर्ट का ब्रीदिंग है, ये आर्ट का एक टाइप है। जो टाइप वहाँ पे सिद्ध किया जाता है, वो पेश किया जाता आहे। आणि या माझ्या दशावतार कलेवर प्रेम करत करत सगळ्यांनी माझा लाईव्ह शो बघितला, आपण चर्चाही केली। आता सगळ्यांची थांबण्याची अनुमती मागतोय। तसंच कोकोनट थिएटरचे प्रणाम आणि पुन्हा सगळ्यांचे आशीर्वाद असू दे। सगळ्यांचं दशावतार कलेवर माझ्या प्रेम असू दे आणि लवकरात लवकर असंच पुन्हा कधीतरी आपण एकदा भेटू। दशावतारबाबत खूप आहे जाणून घेण्यासारखं, त्यामुळे सगळ्यांची मी रजा घेतोय। आणि तसंच कोकोनट थिएटर, चाय वाय एंड रंगमंच, टी सेशन टू लोककला के संग, थैंक्स बोलता हूँ मैं। शुक्रिया, थैंक यू वेरी मच, थैंक यू।